to student. I am Dr. Madrewar SG, Associate Professor प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज आपण अकाउंटन्सीची संकल्पना तुम्ही पाहिलेलीच आहे. आज आपण अंकेक्षणाची तोंडओळख पाहणार आहोत. अंकेक्षण हा अकाउंटन्सी संबंधित असलेला विषय आहे. अंकेक्षण म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण ऑडिट असं म्हणतो. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना अंकेक्षण संकल्पना अगदी सूक्ष्मरित्या माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण अंकेक्षणाची तोंडओळख पाहत आहोत. आपण अंकेक्षण संकल्पना पाहत असताना अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षक कशाला म्हणतो, या दोन गोष्टीचा प्रथमतः विचार करणार आहोत. आपल्याला अंकेक्षण ही संकल्पना समजल्यानंतर अंकेक्षक म्हणून काय करावं लागणार आहे याची पण संकल्पना आवश्यक आहे. म्हणून शांडिल्यने आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की अंकेक्षण म्हणजे व्यापारी संस्थेच्या लेखापुस्तकाचे निरीक्षण, तुलना, परीक्षण, पुनर्निरीक्षण, प्रमाणन, सखोल छाननी व सत्यापन करून तंतोतंत व सत्य आर्थिक परिस्थितीचा बोध व्हावा म्हणून केलेली तपासणी. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की कुठल्याही व्यवसायाची सखोल तपासणी, छाननी, सत्यापन करणे व आर्थिक परिस्थितीचा बोध व्हावा म्हणून केलेली तपासणी म्हणजे व्यवसायाची जी काही आर्थिक परिस्थिती आहे तिचा सत्य बोध व्हावा म्हणून जी केलेली तपासणी असते त्याला अंकेक्षण असे म्हणतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक व्यवहाराची तपासणी म्हणजेच आपण त्याला थोडक्यात असं म्हणता येईल की अंकेक्षण असं म्हणता येईल. आर्थिक परिस्थितीचा बोध व्हावा म्हणून व्यवसायाची जी तपासणी केली जाते त्याला आपण अंकेक्षण म्हणतो. आणि व्यवसायामध्ये व्यवसाय करत असताना व्यवसायासाठी अंकेक्षण ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. अंकेक्षण केल्याशिवाय कुठल्याही व्यवसायाची खरी परिस्थिती, खरी बाजू आपल्याला समजून येणार नाही. म्हणून व्यवसायामध्ये प्रत्येक व्यवसायाशी संबंधित अंकेक्षण करणे आवश्यक आहे. आपण जेव्हा अंकेक्षण संकल्पना समजून घेतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की अंकेक्षण हे व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीची तपासणी करण्यासाठी केलेली एक प्रकारची तपासणी असते. मग अंकेक्षण पाहत असताना अंकेक्षक म्हणजे काय आहे, आपण अंकेक्षण करत असताना अंकेक्षण करणाऱ्या कोण व्यक्ती असतो, म्हणजेच थोडक्यात अंकेक्षक म्हणजे काय, ऑडिटर म्हणजे काय की ज्या व्यक्तीला शास्त्रोक्त पद्धतीने हिशोब लिहिण्याची कला अवगत आहे तसेच इतर व्यक्तीने लिहिलेले जमाखर्च हिशोब तपासून ते बरोबर आहेत का चूक आहेत हे अधिकृतपणे सांगण्याचा अधिकार आहे, अशा व्यक्तीस अंकेक्षक म्हणतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ज्या व्यक्तीला लिहिलेले हिशोब शास्त्रोक्त पद्धतीने लिहिलेले आहेत का किंवा ती लिहिण्याची कला अवगत आहे का आणि लिहिलेले जमा खर्च आणि हिशोब तपासून ते बरोबर आहेत का चूक आहेत हे अधिकृतपणे सांगण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला असतो त्यालाच आपण अंकेक्षक असे म्हणतो. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती व्यवहार तपासत असेल तर त्याला आपल्याला अंकेक्षक असे म्हणता येणार नाही. म्हणून आपण अंकेक्षक म्हणजे काय की ज्या व्यक्तीला शास्त्रोक्त पद्धतीने हिशोब लिहिण्याची कला अवगत आहे त्याच व्यक्तीला आपल्याला अंकेक्षक असे म्हणता येईल. थोडक्यात अंकेक्षक आणि अंकेक्षण ही संकल्पना समजल्यानंतर आपल्याला अंकेक्षणाचे उद्देश काय आहे, कारण अंकेक्षण कशासाठी करायचं, अंकेक्षणाचा उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑडिटिंग, कारण उद्देश माहिती असल्याशिवाय त्या व्यवसायाचं अंकेक्षण करणं सुद्धा योग्य वाटणार नाही किंवा अंकेक्षण करणं योग्य होणार नाही. म्हणून अंकेक्षण करण्याचा उद्देश काय आहे की पुस्तपालनाच्या नियमानुसार व्यवहार झालेले आहेत की नाही, म्हणजेच पुस्तपालनाचे जे नियम आहे, रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्या नियमाचा आधार घेऊन व्यवसायातील आर्थिक व्यवहार केलेले आहेत का, आर्थिक खाते लिहिलेले आहेत का हे तपासण्याचं काम अंकेक्षण पार पाडत असतं. म्हणून अंकेक्षणाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पुस्तपालनाच्या नियमानुसार व्यवहार लिहिलेले आहेत का. त्यानंतर आपण जेव्हा पुस्तपालनाच्या नियमानुसार व्यवहार लिहितो तेव्हा झालेले खर्च किंवा उत्पन्न किंवा खर्चाचे वर्गीकरण कोणत्या पद्धतीने केलेले आहेत का, योग्य पद्धतीने केलेले आहेत का, भांडवली खर्च योग्य लिहिलेला आहे का, रेव्हेन्यू खर्च व्यवस्थित लिहिलेला आहे का, खर्चाचं वर्गीकरण योग्य पद्धतीने केलेलं आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा अंकेक्षणाची मदत होते. आणि अंकेक्षक
तो व्यवसाय तपासत असताना खर्चाच्या वर्गीकरणाचा आवर्जून तपासणी करत असतो. आणि नंतर तिसरा उद्देश आपण पाहत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अंकेक्षणामध्ये म्हणजे अंकेक्षण करत असताना जे काही हिशोब लिहिलेले असतात त्या हिशोबामध्ये काही लबाडी आहे का, अफरातफर आहे का, काही चुका आहेत का, हे शोधण्याचं काम मात्र अंकेक्षणाचं असतं. मुळातच अंकेक्षणाचा उद्देशच असा आहे की हिशोबातील ज्या काही लबाडी असतील, अफरातफरी असतील, चुका असतील ते शोधण्याचं कामच अंकेक्षणाचं आहे. म्हणून आपल्याला अंकेक्षणाचा उद्देशच असा आहे की हिशोबातील लबाडी, अफरातफरी आणि चुका शोधणे. त्यानंतर अंकेक्षणाचा दुसरा उद्देश पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसायामध्ये जे काही व्यवसाय घडलेल्या पावत्या असतील, व्यवसायाचे करार असतील, पत्रव्यवहार असतील, लेखापुस्तके असतील, हे तपासण्याचं कामसुद्धा अंकेक्षणाचं आहे. म्हणून अंकेक्षणामध्ये पावत्या, करार, पत्रव्यवहार, लेखापुस्तके तपासणे हे सुद्धा अंकेक्षणाचे उद्देश आहे. त्यानंतर अंकेक्षणामध्ये संपत्ती व देयतांचे सत्यापन व मूल्यांकन करणे, म्हणजेच व्यवसायामध्ये ज्या काही संपत्ती आणि देयता आहेत त्या खऱ्याच आहेत का चुकीच्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत, त्याचंसुद्धा मूल्यांकन आवश्यक आहे. म्हणजे सत्य परिस्थितीमध्ये दाखवलेल्या आहेत का संपत्ती आणि देयता, त्याचं मूल्यांकन करणं हे कामसुद्धा अंकेक्षणाचं आहे. म्हणून अंकेक्षणाचा उद्देश पाहत असताना आपल्याला व्यवसायातील संपत्ती व देयतांचे सत्यापन आणि मूल्यांकन करण्यासाठी अंकेक्षण हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून अंकेक्षणाचा हा उद्देश अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच पद्धतीने कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे, अंकेक्षणाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे, कर्मचारी वर्गाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे हा सुद्धा अंकेक्षणाचा उद्देश आपण अभ्यास करत आहोत. आणि व्यवसायातील सर्व नोंदीचे परीक्षण, म्हणजे व्यवसायामध्ये ज्या ज्या काही नोंदी लिहिलेल्या आहेत त्या नोंदीचं परीक्षण करण्याचं काम हे अंकेक्षणाचं असतं. म्हणून अंकेक्षणाचा अभ्यास करत असताना अंकेक्षणाचे उद्देश फार महत्त्वाचे आहेत. आणि हे उद्देश समजून घेत असताना थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की अंकेक्षणामुळे खर्चाचे वर्गीकरण तपासावे लागतात. अंकेक्षणामध्ये खर्चाचं वर्गीकरण तपासावे लागते. हिशोबातील लबाडी असतील, अफरातफरी असतील, चुका असतील त्या शोधाव्या लागतात. पावत्या, करार, लेखापुस्तके इत्यादी तपासण्याचं कामसुद्धा अंकेक्षणामध्ये चालतं. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये जी काही संपत्ती आहे, देयता आहे त्या सत्य आहेत का चुकीच्या दाखवलेल्या आहेत का चुकीच्या किमती दाखवलेल्या आहेत, त्याचं मूल्यांकन करणंसुद्धा अंकेक्षणामध्ये अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने अंकेक्षणाच्या माध्यमातून जो काही कर्मचारी वर्ग असतो व्यवसायामध्ये त्या कर्मचारी वर्गावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम हे अंकेक्षणाच्या माध्यमातूनच केलं जातं. आणि व्यवसायामध्ये ज्या काही नोंदी असतात, ज्या नोंदीवरच व्यवसाय चालत असतो आणि व्यवसायाचा नफा तोटा समजत असतो, त्या नोंदी खऱ्याच लिहिलेल्या आहेत का, त्या नोंदीचं परीक्षण करण्याचं कामसुद्धा अंकेक्षणाचं असतं. म्हणून अंकेक्षणाचे उद्देश समजून घेत असताना अंकेक्षणाची संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. या अंकेक्षणाचे उद्देश पाहिल्यानंतर आपण अंकेक्षण ही संकल्पना पाहिली, अंकेक्षणाचे उद्देश पाहिले. आता यानंतर आपण पाहणार आहोत ते अंकेक्षणाचे प्रकार. आपण अंकेक्षणाची तोंडओळख पाहत असताना अंकेक्षण म्हणजे काय पाहिलं, अंकेक्षक म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर अंकेक्षणाचे उद्देश पाहिले. आता आपण पाहणार आहोत ते अंकेक्षणाचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ ऑडिट. आता अंकेक्षणाचे प्रकार व्यवसाय संघटन पद्धतीनुसार अंकेक्षण म्हणजे व्यवसायाच्या संघटन पद्धतीनुसार काही अंकेक्षणाचे प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये नियामक अंकेक्षण, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅच्युटरी ऑडिटिंग असं म्हणतो, म्हणजे सरकारी नियमानुसार जे अंकेक्षण केलं जातं त्याला आपण नियामक अंकेक्षण म्हणतो. खाजगी अंकेक्षण म्हणजे काय की खाजगी कंपन्यांचे खाजगी व्यवसायाचं अंकेक्षण किंवा तपासणी करणे म्हणजे खाजगी अंकेक्षण होय. सरकारी अंकेक्षण म्हणजे काय, सरकारी कंपन्याचे सरकारी कार्यालयाची तपासणी करणे म्हणजे सरकारी अंकेक्षण होय. व्यवसायामध्ये ज्या काही इतर संस्था असतील त्या संस्थांचं अंकेक्षणसुद्धा व्यवसाय संघटन पद्धतीनुसार चालतं. त्यानंतर आंतरिक अंकेक्षण इंटरनल ऑडिट म्हणजेच व्यवसाय जर मोठ्या प्रमाणावर असेल तर त्या व्यवसायामध्येच एकमेकांच्या विभागाचे अंकेक्षण केले जाते, त्याला आपण आंतरिक किंवा इंटरनल अंकेक्षण म्हणतो. व्यवसायाअंतर्गतच ते अंकेक्षण पद्धती वापरली जाते. म्हणून हे व्यवसाय संघटन करत असताना नियामक, खाजगी, सरकारी आणि आंतरिक अंकेक्षण करणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपण व्यापारी दृष्ट्या अंकेक्षणाचे वर्गीकरण करतो तेव्हा आपण
सतत अंकेक्षण करत असताना व्यवसायाचं सतत मूल्यमापन करत असतो, व्यवसायाची सतत तपासणी करत असतो, त्याला आपण कंटिन्युअस किंवा सतत अंकेक्षण म्हणतो. वार्षिक अंकेक्षण म्हणजे वर्षाच्या शेवटी जेव्हा आपण व्यवसायाची तपासणी करतो, व्यवसायाची सत्यता तपासतो, तेव्हा त्याला आपण वार्षिक अंकेक्षण किंवा ॲन्युइटी ऑडिट म्हणतो. ताळेबंदाचे अंकेक्षण म्हणजे तुमच्या स्थितीविवरणाचे अंकेक्षण, म्हणजे तुमच्या व्यवसायाची त्या दिवशी दाखवलेली जी संपत्ती आणि देयता आहे त्या संपत्ती व देयतांचे अंकेक्षण करणे म्हणजेच ताळेबंदाचे किंवा बॅलन्स शीटचे अंकेक्षण करणे. रोख लेख्याचे अंकेक्षण करणे म्हणजे ज्या लेख्यामध्ये रोख व्यवहाराची नोंद केली जाते त्या रोख व्यवहाराचे अंकेक्षण किंवा तपासणी करणे म्हणजेच रोख लेख्यांचे अंकेक्षण होय. परिव्यय लेख्यांचे अंकेक्षण म्हणजे की परिव्यय लेख्यांचे अंकेक्षण हे उत्पादनाच्या प्रत्येक पायरीवर, उत्पादनाच्या प्रत्येक स्टेपवर जेव्हा परिव्ययाचं अंकेक्षण केलं जातं किंवा परिव्ययाची तपासणी केली जाते तेव्हा त्याला आपण परिव्यय लेख्याचे अंकेक्षण म्हणतो. आणि पूर्ण अंकेक्षण म्हणजे संपूर्ण व्यवहाराच्या अंकेक्षणाला आपण पूर्ण अंकेक्षण म्हणतो, म्हणजे व्यवसायातील संपूर्ण घटकांचा अभ्यास किंवा तपासणी या अंकेक्षणामध्ये केली जाते. अंशतः अंकेक्षण म्हणजे काही ठराविक भागाची तपासणी केली जाते, काही ठराविक भागाचाच अभ्यास करून त्या भागाची तपासणी केली जाते, त्याची व्यवहार तपासले जातात, त्याला अंशतः अंकेक्षण म्हणतो. विस्तृत अंकेक्षण म्हणजे अगदी कुठलाही विभाग न सोडता सर्व विभागाचं अंकेक्षण विस्तृत अंकेक्षणामध्ये केलं जातं. आणि मध्यंतरीचं अंकेक्षण म्हणजे इंटेरियम अंकेक्षण म्हणजेच वर्षाच्या मध्यभागी किंवा मध्यस्तरावर जे अंकेक्षण 6 महिन्यांनी केलं जातं, 3 महिन्यांनी केलं जातं, त्याला आपण मध्यंतरीचे अंकेक्षण म्हणतो. या अंकेक्षण प्रकारामध्ये आपण पाहत असताना की व्यापारीदृष्ट्या अंकेक्षण पाहिलेलं आहे, व्यवसाय संघटनानुसार आपण प्रकार पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण अंकेक्षण पाहत असताना अंकेक्षणाच्या प्रकाराचाही अभ्यास केलेला आहे. आणि या सर्व अभ्यास करत असताना अंकेक्षकाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. अंकेक्षकाला सर्व पद्धतीचा अभ्यास करून व्यवसाय कोणत्या पद्धतीने चालत आहे याचं सत्य मांडण्याचं काम हे अंकेक्षकाचं असतं. म्हणून आज विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंकेक्षण ही संकल्पना पाहत असताना अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षक म्हणजे काय, अंकेक्षणाचे उद्देश काय आणि अंकेक्षणाचे प्रकार हे थोडक्यात आपल्याला समजलेले असतील. आणि हा विषय आपण समजून घेतल्यामुळे आपल्याला अंकेक्षक ही संकल्पना समजली असेल अशी अपेक्षा करते. थँक्यू.